हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, उन्हाळा आता सुरूच झालेला आहे। दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं मात्र नकोसं वाटते। शिवाय पंख्यांचा स्पीडही मात्र आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आपल्याला जसा उन्हाचा त्रास होतो तसाच तो आपल्या बागेतील रोपांनाही होतोच। त्यामुळेच उन्हाळ्यात बऱ्याचदा रोपं ही सुकल्यासारखी होत असतात। गुलाब, जास्वंद यांसारख्या रोपांना तर फुले येण्याचं प्रमाण देखील कमी होऊन जात असतं। अगदी क्वचितच एखादं फूल दिसतं। असं तुमच्याही रोपांच्या बाबतीत होत असेल आणि ते होऊ नये यासाठी उन्हाळ्यातही जास्वंदाला भरभरून फुलं यावी यासाठी आज आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत। सो मंडळी, थोडं जास्वंदाच्या रोपाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे। मंडळी, सध्याच्या कंडिशनला तुमचं देखील जास्वंदाचं रोप भराभर वाढलेलं असेल, त्यावर भरपूर अशी हिरवीगार पानं दिसत असतील किंवा पानं पिवळे पडत असेल, वाढ खुंटत असेल, फुलं येणं मात्र बंद झालेलं असेल तर मात्र आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी उन्हाळ्यात या झाडांना स्पेशल असं आपल्याला खाऊ द्यायचं आहे आणि त्यांना स्पेशल असे काय टिप्स किंवा काय उपाय करायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा। सो मंडळी, हे माझं जास्वंदाचं प्लांट आहे। त्याला आता 1-2 दिवसापूर्वी हे 1-2 फुलं येऊन गेलेली होती, पण मात्र तुम्ही पाहू शकता की त्याची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होत आहे। कवळी हिरवीगार अशी पानं त्यावर दिसत आहे। त्यानंतर भरभरून अशी पानांची संख्या आहे। त्यावर मेलीबग्स असो किंवा कुठल्याही व्हायरसचा अटॅक, किडीचा अटॅक अजिबात झाडावर नाही आहे। झाड हे अगदी निरोगी आणि छान प्रकारे त्याची वाढ मात्र चाललेली आहे। फक्त जी आहे ती कमी आहे, ती म्हणजे फक्त फुलांची। सो मंडळी, कुठेतरी या झाडावर पिवळे पानं आहेत आणि आज आपण सर्वात प्रथम या झाडाची जी कटिंग आहे ती मी आता करून घेणार आहे। कारण की एवढं वाढलेलं झाड हे मला नको हवं आहे। छोटं झाड हवं आणि त्याला मात्र भरभरून कळ्या असायला हव्या, हे माझं इंटेन्शन असं। त्यामुळे मी झाडाला भरपूर प्रमाणात मात्र वाढवत नसते। सो मंडळी, आपण किंवा तुम्ही देखील तुमच्या जास्वंदाच्या रोपाचं किंवा झाडाचं बारीक असं निरीक्षण करा। ज्या फांद्यांची पानं कमी झालेली असतील किंवा त्या फांद्याच वाढत नसतील तर मात्र त्यांची कटिंग करा। कारण कटिंग केल्यानंतर पुन्हा नवीन फांद्या फुटतात आणि रोपं हे आणखी भरगच्च होऊन जास्त फुलं देत असतात। मंडळी, रोपांची वेळोच्या वेळी जर छाटणी केली तर त्याने नव्याने देखील पालवी फुटते, त्याच ठिकाणी पुन्हा नवीन कळ्या येतात। पण ही छाटणी नेमकी कशी करायची असते ते देखील थोडं लक्षात घ्यायला हवं। ज्यावेळेस आपण ज्या फांद्या नुसत्या वाढतच जात आहेत अशा ठिकाणी देखील आपण त्या फांद्या कट करून घ्यायला पाहिजे। ही फांदी कापताना त्या फांदीचा जो काही जॉईंट असतो त्याच्यावर आपल्याला कापायची असते, त्या ठिकाणाहून नवीन पालवी येण्याची शक्यता असते। फांदी कापताना ती एकदम सरळ न कापता थोडीशी तिरकी कापायची, जेणेकरून नवी पालवी त्या ठिकाणी लवकर तयार होऊ शकते। फांद्या कापल्यावर रोप वाढेल की नाही असा प्रश्न आपल्याला पडत असतो, पण रोपही नीट वाढत असतं आणि त्या ठिकाणी पुन्हा नवीन असे कळ्या किंवा फांद्या ह्या येत असतात। सो ह्या कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला एक क्लिप दाखवणार आहे। सो कटिंग नंतर अगदी 2 ते 4 दिवसांमध्ये खूप छान प्रकारे जी काही ग्रोथ आहे ती झाडामध्ये लगेच आपल्याला या ठिकाणी दिसून आलेली होती। मंडळी, झाडाची कटिंग झाल्यानंतर आता वेळ झाली होती ती म्हणजे झाडाला खाऊ देण्याची। खाऊ देण्याआधी सर्वात प्रथम झाडाची संपूर्ण जी काही कडीची माती असते ती उकरून घ्या। तुम्ही कुठल्याही प्रकारचं खत देत असणार त्यावेळेस मात्र माती ही उकरून घ्यायची असते, जेणेकरून खालच्या टोकापर्यंत जी काही झाडाची मुळं पसरलेली असतात त्या ठिकाणी हवा देखील खेळती राहण्यास मदत राहत असते, माती देखील भुसभुशीत राहत असते आणि एअर सर्क्युलेशन जे काही मातीतलं असतं ते देखील चांगल्या प्रमाणात त्यामध्ये होत असतं। सो मंडळी, आपण या ठिकाणी जास्वंदीच्या झाडाला मी सर्वात प्रथम हे सॉलिड फॉर्म मधलं जे काही बनाना पील लिक्विड फर्टिलायझर आहे ते देऊन घेत आहे। म्हणजे केळीची जी काही साल आहे तिची सुकून या ठिकाणी पावडर तयार करून घेतलेली होती। सो ती 2 चमचे ती पावडर घेतलेली होती। त्यानंतर या ठिकाणी 2 चमचे संत्र्यांची जी पावडर होती ती मी या ठिकाणी करून घेतलेली होती। त्यानंतर 1 चमचा कॉफी मी या ठिकाणी करून घेतलेली होती। सो मंडळी, या सालींमध्ये जे काही कॅल्शियम असो किंवा पोटॅशियम असो, नायट्रोजन असो, फॉस्फरस असतो यांचा रिच असा सोर्स या साली आहेत आणि कॉफीमध्ये देखील नायट्रोजनचे भरपूर असे प्रमाण असतं, जे झाडाचे जे काही पोषक द्रव्य असतात ते त्यांना प्रोव्हाइड करण्यास मदत करत असतं। मंडळी, संत्र्यांच्या सालींपासून खत कसं तयार करावं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि त्याची जी काही लिंक आहे किंवा एंड स्क्रीनला मी नक्की शेअर करेल। सो तुम्ही नक्की तो चेकआउट करा। सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी सॉलिड फॉर्म मध्ये जे खत आहे ते सालींपासून तयार झालेलं खत मी देऊन घेत
आहे। जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ते जास्वंदीसाठी देखील वापरू शकतात। ताक हे जास्वंदासाठी खूप चांगलं खत ठरू शकतं, कारण NPK म्हणजे फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही रोपांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच फुलांचा आकार मोठा आणि टपोरा होण्यासाठी मदत करत असतं। आणि केळीच्या सालीमध्ये मात्र जे काही पोटॅशियम आहे याचं भरपूर असं मोठं प्रमाण असतं। सो त्यामुळे आपण बाजारातून विकत खतं न आणता अशा प्रकारे अगदी घरगुती खतं आपण झाडांना देऊ शकतो। त्यानंतर कांदाची किंवा लसणाची जी काही टरफले असतात त्यांना तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी देखील आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं लिक्विड फॉर्म मधलं जे काही फर्टिलायझर आहे ते आपण झाडांना देऊ शकतो। सो मंडळी, केळीच्या सालींमध्ये मिळणारे जे काही पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस असतात ते जास्वंदीच्या वाढीसाठी तर उत्तम ठरत असतात। त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जर सॉलिड फॉर्म मधलं फर्टिलायझर नसेल तर तुम्ही ती साले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून त्यामध्ये आणखी थोडं पाणी आपल्याला ऍड करायचंय। जर 1 ग्लास सालीचं पाणी असेल तर 1 ग्लास पुन्हा त्यामध्ये प्लेन वॉटर टाकून तुम्हाला ते फर्टिलायझर जे आहे ते डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्ही रोपांना देऊ शकता। सो आता दरवेळेस मी सॉलिड फॉर्म मधलं आणि लिक्विड फॉर्म मधलं फर्टिलायझर झाडांना एकदमच देत असते, कारण की जवळपास त्यांना महिनाभर झाडांना आता खत नव्हतं। सो आता या ठिकाणी सॉलिड फॉर्म मधला खाऊ दिल्यानंतर आता वेळ झाली होती ती लिक्विड फॉर्म मधलं खत देण्याची। सो या ठिकाणी मी काकडीच्या, त्यानंतर कांद्याच्या, बटाट्याच्या ज्या काही साली होत्या त्यांपासून हे असं लिक्विड फॉर्म मधलं फर्टिलायझर तयार केलेलं होतं। 12 ते 18 तासांसाठी हे अशा प्रकारे कंटेनरमध्ये मी भिजत घातलेलं होतं। त्यानंतर 1 ग्लास सालींच्या पाणीमध्ये मी पुन्हा 1 ग्लास प्युअर वॉटर टाकून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारचं हे लिक्विड फर्टिलायझर जे काही आहे झाडांना ते देऊन घेणार होती। आणि त्यानंतर ज्या काही पाण्यात भिजवलेल्या साली होत्या मंडळी, त्यानंतर ज्या काही मी या लिक्विड फर्टिलायझरमध्ये बटाट्याच्या साली घेतलेल्या होत्या, बटाट्याच्या साल सुद्धा फुलझाडांसाठी खूप उपयुक्त ठरतात। महिन्यातून एकदा तुम्ही बटाट्याची साल मातीमध्ये डायरेक्ट त्यामध्ये खोचू शकतात किंवा त्यातून बरंच असं पोषण हे झाडांना मिळत असतं। किंवा केळीचे साल सुकवून नंतर मिक्सरच्या भांड्यात त्याला बारीक करून त्यापासून देखील पावडर तयार करू शकतात। किंवा तुम्ही 2 चमचे चहा पावडर आणि 2 चमचे केळीचे साल पावडर हे देखील मिक्स करून हा देखील उपाय केल्याने झाडाला खूप छान प्रकारे फुलं येण्यास मदत होत असते। सो मंडळी, तुम्ही आताची जी ही क्लिप पाहत आहात ही झाडांना खत दिल्यानंतर अगदी 4 ते 5 दिवसामधली आहे आणि तुम्ही पाहू शकतात मी बऱ्याच प्रमाणामध्ये झाडाची कटिंग केलेली होती। अगदी निम्मे प्रमाणामध्ये म्हणजे 50% झाड मी कट करून घेतलेलं होतं आणि याला आता खूप छान प्रकारची ग्रोथ जी आहे ती प्रत्येक फांदीवर या ठिकाणी दिसायला लागलेली होती। सो त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की झाडाची कटिंग केल्यानंतर झाड पुन्हा वाढत नसतं। तुम्ही फक्त झाडाची कटिंग करता, मात्र त्यानंतर झाडाला खत द्यायचं विसरून जात असतात। त्यात जर तुम्ही अगदी घरगुती गोष्टींचा वापर केला तर तुम्हाला झाडाची काळजी घेणं म्हणजे अगदी सोपं आणि निशुल्क असं आहे। सो तुम्ही पाहू शकता की किती छान प्रकारची जी ग्रोथ आहे ती झाडावर मंडळी, मी आता उन्हाळ्यातली जी काही नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये उन्हाळ्यात वेगवेगळे कंपोस्ट बनविणे किंवा सालींपासून खतं तयार करणं, त्यानंतर मोगरा असो, गुलाब असो, जास्वंदी असो किंवा गोकर्णी असो, प्रत्येक झाडाची कुठल्या प्रकारे उन्हाळ्यात काळजी घ्यायला हवी या रिगार्डिंगचे मी रोज तुमच्याशी वेगवेगळे असे व्हिडिओ शेअर करत आहे। वेगवेगळी माहिती मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। सो मंडळी, या प्रयत्नामध्ये मात्र तुमचा देखील थोडासा मला हातभार हवा आहे। जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही वेगळ्या कल्पना किंवा काही वेगळ्या टिप्स किंवा तुम्ही काही वेगळ्या गोष्टी तुमच्या झाडांवर जर फॉलो करत असणार तर नक्कीच मात्र कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिहायला मात्र अजिबात कंजूसी किंवा कंटाळा करू नका। तुम्ही लिहिलेली कमेंट ही मी तुमच्या नावासह आपल्या इतर जेही गार्डन प्रेमी आहे किंवा जे काही बाल्कनी गार्डन, टेरेस गार्डन करतात त्यांच्यापर्यंत मात्र नक्कीच पोहोचवेल, कारण की त्यांच्या देखील टिप्सचा आपण सर्वजण मिळून आनंद किंवा त्याचा देखील आपल्याला उपयोग होणार आहे। सो मंडळी, तुमच्याकडे जर काही अशा छान छान गार्डनिंग रिगार्डिंग किंवा उन्हाळ्यातल्या सीझनल टिप्स असतील किंवा कुठल्याही टिप्स असतील गार्डनिंग रिलेटेडच्या, नक्की 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 कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका। तुमची कमेंट नक्कीच तुमच्या नावासह मी नक्की शेअर करेल। सो मंडळी, हा जो काही छोटासा प्रयत्न चाललेला आहे या प्रयत्नाला मात्र तुमचा देखील मला छोटासा हातभार हवा आहे। सो सगळे मिळून आपण छान प्रकारे आपलं बाल्कनी गार्डन असो किंवा तुमचंही जे काही गार्डन असेल त्याला मात्र नक्कीच फुलवूया। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ
व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या बाल्कनीतील रोपांची किंवा झाडांची देखील मात्र काळजी घ्या। सो टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।